हॅलो बहिणींनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। काल 23 फेब्रुवारीला अनेक बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले। त्यांचे आनंदाचे मेसेज कमेंटमध्ये दिले, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन। पण अजूनही अशा हजारो बहिणी आहेत ज्यांचे पैसे आलेले नाहीत। आज 24 फेब्रुवारी आहे आणि आज वितरणाचा दुसरा मोठा टप्पा सुरू होतोय। आज आपण पाहणार आहोत की तुमचे पैसे का थांबले असावेत आणि ते मिळण्यासाठी काय करायचे आहे। पण 18 फेब्रुवारीच्या GR नुसार निधी सर्व जिल्ह्यांना वर्ग झाला आहे, पण काही तांत्रिक कारणामुळे पैसे उशिरा येत आहेत। टप्प्याटप्प्याने वितरण होते हे तुम्हाला पण माहिती आहे। सरकारने सांगितलं आहे की सर्व 2.5 कोटी महिलांना एकाच वेळी पैसे पाठवणं शक्य नाही। त्यामुळे आज 24 आणि उद्या 25 फेब्रुवारीला उरलेल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील। आणि सर्वांना एवढं सांगणं आहे, बँक मेसेजची वाट पाहू नका। कधी बँकेचा मेसेज येत नाही, त्यामुळे जवळच्या बँकमध्ये जाऊन मिनी स्टेटमेंट नक्की तपासा। दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे म्हणजे काल पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पैसे आले। आज मराठवाडा आणि कोकणातील बहिणींच्या खात्यात हालचाल दिसू शकते। आणि ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांनी काय करावे? जर तुमचे पैसे अजूनही आले नसतील तर 3 गोष्टी तपासा। तुमचं बँक खातं आधार लिंक आहे का? दुसरं म्हणजे तुमचं बँक खातं गेल्या 6 महिन्यापासून सुरू आहे का? नारी शक्ती दूत ॲपवर स्टेटस अप्रूव्ह आहे ना, हे तपासून घ्या। जर हे सर्व बरोबर आहे तर 18 फेब्रुवारीच्या GRमुळे तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत, फक्त 2-3 दिवस उशीर होऊ शकतो। आणि ज्यांची KYC दुरुस्ती झालेली आहे त्यांना पण काही घाबरायची गरज नाही आहे, त्यांना पैसे येऊन जातील, आलेच असतील, कारण की दुरुस्ती ऑप्शन दिलं होतं सरकारने, तर त्यांना पण शक्यता आहे, आलीच आहे। आणि बहिणींनो, घाबरून जाऊ नका, सर्वांना पैसे मिळणार आहेत। आज कोणाकोणाचे मेसेज आले त्याने कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशाच खऱ्या आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ बहिणींना शेअर करा ज्यांचे पैसे अजून आले नाहीत। धन्यवाद।